नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे नवनवीन कारनामे समोर यायला सुरुवात झालेली आहे। दुसरीकडे ह्याच प्रकरणावर जर आपण पाहिलं तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा देखील राजीनामा झालेला आहे। दुसरीकडे त्या ट्रस्टच्या ज्या आहेत त्या सदस्या देखील आहेत आणि त्यामुळे वादाच्या भोवऱ्यामध्ये रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या अडकलेल्या आहेत। दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष पदाचा त्यांचा राजीनामा घ्यावा का यावरून देखील गट पडलेले आहेत। महिला आयोगाच्या अध्यक्षांवरच या संपूर्ण प्रकरणात प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। दुसरीकडे आपल्यासोबत बोलण्यासाठी महिला आयोगाच्या माजी सदस्य आशाताई मिरगे आहेत। ताई, स्वागत आहे TV 9 मध्ये। कसं पाहता एकंदरीत संपूर्ण या प्रकरणाकडे? राजीनामा झालेला आहे रुपाली चाकणकर। खरं तर राज्य महिला आयोग या एका मोठ्या एजन्सीचा, जे महिलांना न्याय देण्यासाठी 1993 पासून तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरदचंद्र पवार यांनी जी एक कमिशन आयोग स्थापन केलं, त्याची सगळी गरिमा, त्याचं सगळं महत्त्व, त्याची सगळी विश्वासार्हता ही या एका प्रकरणामुळे धुळीस मिळालेली आहे। विषय क्रमांक 1। विषय क्रमांक 2, आपण जे बोललात, याच राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांचं काय? तर यांचा पाय अजून खोलात रुतत आहे। त्या कितीही म्हणो की बाबा मला काय माहीत, त्यांना मी गुरु मानलं होतं, नंतर हा माणूस कसा वागणार असं कसं कळणार आहे, नंतरचा काय प्रश्न आहे। तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही त्यांना कनेक्टेडच होतात 100%। सुषमा अंधारे म्हणतात, रुपाली ठोंबरे म्हणतात, अंजली दमानिया म्हणतात, त्याप्रमाणे सह आरोपी करून त्याच SIT मार्फत त्यांची चौकशी जर केली तर आत्ता जे तुम्हाला हिमनगाचं टोक दिसलाय तर ते पाण्याखाली काय आहे हे पण तुम्हाला दिसेल असं मला वाटतं। आता तुम्ही विचाराल मी असं का म्हणत आहे? त्या म्हणतात की मी त्यांना पप्पा म्हणायचे, मी इनोसंट, मी नाही त्यातली कडी लावा आतली ती रुपाली म्हणते तसं। ठोंबरे 2017 मध्ये जेव्हा या भोंदू खरात बाबांचे वडील वारले, शोकाकुल म्हणून रुपाली चाकणकर यांचं नाव आहे। 2018 31 मार्च 2018 BJP सेनेचं राज्य होतं। तत्कालीन रावल नावाचे मंत्री पर्यटन विकासासाठी 1.5 करोड रुपये अशोक खरातांना दिले। जरा चौकशी करून पहा, त्यांना मंत्रालयापर्यंत, त्यांना या मंत्र्यांपर्यंत नेणारं कोण होतं? त्यावेळेला ह्या ताई पुण्याच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्ष होत्या आणि नेमका त्याच दरम्यान शिवसेनेत जाण्याच्या तयारीत होत्या। म्हणजे भाजप सेनेशी यांचे सुमधुर संबंध होते की नाही हे बिंदू आपल्याला जोडावे लागतील। वी हॅव टू बी बिट लॉजिकल। तो GRI 31 मार्च 2018चा 2020 मध्ये यांच्या या ट्रस्टला शिवनिका या ट्रस्टला, ज्याच्यावर रुपालीताई चाकणकर विश्वस्त आहेत, 45 किलोमीटर शासनाच्या खर्चाने पाईपलाईन टाकून 45 किलोमीटरवरून पाणी आणलं, 29,000 क्युसेक लिटर इतकं। आणि ते सगळं कन्स्ट्रक्शन जे 1.5 करोडला दिलेलं होतं हे बांधून घेतलं BNCच्या खर्चाने। मला सांगा, रुपालीताई म्हणतात माझा त्यांचं फक्त गुरु माऊली आणि शिष्य एवढा संबंध होता, बरोबर, आणि दुसऱ्याच कोणीतरी त्यांना ही मदत केलेली आहे। विश्वस्त कोण झालं असतं, ह्या की दुसरा? जो मला 1.5 करोड रुपये आणून देईल, जो माझ्या संस्थानला इतकं मोठं पाणी आणून देईल, तोच माझा विश्वस्त होईल ना। गैरा का होईल? जर काम दुसऱ्याने कोणीतरी केलं आणि यांना विश्वस्त केलं तर हा बाबा मूर्ख असायला पाहिजे। आपल्याला तर दिसत नाही तो बाबा मूर्ख आहे म्हणून यांना सहआरोपी करून यांची चौकशी व्हायला पाहिजे आणि EOW किंवा ED या शासनाच्या एजन्सीजकडून जे या 5 ते 7 वर्षात त्यांची इस्टेट 70 पटीनं वाढलेली आहे, ती कुठून कशी वाढली? काय करतात निलेश चाकणकर? काय करतो त्यांचा मुलगा? कुठून इतकी इस्टेट वाढते? जन्मभर मी MBBS DGO LLB आहे, जन्मभर डॉक्टरी केली,
अशी 70 पटीनं माझी इस्टेट कधी वाढली नाही बा 5-7 वर्षात. हाही एक प्रश्न आहे असं मला वाटतं. काय वाटतं म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं चाकणकरांचं नाव आलं आहे, महिला आयोग बदनाम झाला या संपूर्ण प्रकरणात? महिला आयोग तर तहेस नहेस झाला. या महिला आयोगाची पुनश्च विश्वासार्हता जर आपल्याला मिळवून घ्यायची असेल तर खरं तर या सगळ्या प्रकरणात अभिनंदनास आणि धन्यवादास म्हणजे लायकीचे असलेले, म्हणजे वी शुड थँक्स हिम अँड वी शुड ओबे हिम, असे आपले माननीय आदरणीय गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना माझं आवाहन असेल की आता तरी कमीत कमी राज्य महिला आयोगाला अध्यक्ष देताना एखादी त्यातील नॉलेज असलेली, खरं म्हणजे महिला आयोगाची घटना लिहिलेली आहे, अशा पद्धतीनं राजकीय महिलांना देऊ नये अशी त्यात स्पष्टपणे नोंद आहे. आता तरी मुख्यमंत्र्यांनी एखादी रिटायर्ड पोलीस अफसर, एखादी रिटायर्ड न्यायाधीश किंवा 30-35 वर्ष चळवळीत काम केलेली नॉन पॉलिटिकल महिला अध्यक्ष म्हणून द्यायला पाहिजे. मग आता तुम्ही म्हणाल की हेच तर सगळे महामंडळ असतात ज्यात शासनकर्त्यांचे कार्यकर्ते ज्याला ज्यांचं पुनर्वसन केलं जातं. मान्य आहे. आता तेव्हा 1993 6 हे सदस्य असावे असं होतं. आता सांग बरं कोण सदस्य आहे? या 1.5 वर्षात येईन सदस्य नियुक्त केले काय? ही मनमानी होती का चाकणकर? एकाधिकारशाही होती चाकणकरांची आणि महिला बालकल्याण मंत्र्यांच्या अंतर्गत हे जाते. त्यांची एकाधिकारशाही होती. महिला बालकल्याण मंत्र्यांचं एक तरी स्टेटमेंट या सगळ्या प्रकरणात आलं का? त्या काय फक्त लाडकी बहीण मंत्री आहेत? त्या झाकोळल्या गेल्या यात. या सगळ्या याच्यामध्ये या एकाधिकारशाहीमध्ये जर तुम्ही सदस्य 10 केले आणि जसं विधानभवनात विधान परिषद, विधानसभा, तिकडे संसदेमध्ये लोकसभा, राज्यसभा, यात एखाद्या गोष्टीवर चर्चा होऊन साधक बाधक, सत्ताधारी आणि विरोधक यांची, मग एखादी गोष्ट पास होते. अशा पद्धतीनं या राज्य महिला आयोगातही येऊ दे ना लोकशाही. 5 तुमचे सत्ताधारी घ्या, 5 विरोधक घ्या, चळवळीतल्या घ्या, होऊ दे ना तिथे चर्चा. खरंच आता माजी राज्य महिला आयोग अध्यक्षांना सह आरोपी करायचं की नाही? 10 सदस्य असते, मतदान झालं असतं, 5 झालं असतं. करायचं का नाही करायचं? पण तुम्ही हे सगळं या एकाधिकारशाहीनं स्वतःच्या अंतर्गत ठेवलं. आणि आता तर सोशल मीडियावर तुम्ही पाहत असाल, हा नवीन मुद्दा मला या TV9च्या माध्यमातून मांडायचा आहे की पुरुष समाज आणि काही स्त्रियासुद्धा सोशल मीडियावर विचारत आहेत, फोन करून मला थेटपणे पण विचारत आहेत की त्या व्हिडिओज ज्या आमच्या पाहण्यात आले, आता तर तेजस्विनी सातपुतेंनी ते व्हिडिओज बंदच केले, त्यामध्ये महिला कुठेही विरोध करताना दिसत नाहीत. आता मागच्या 1.5 दिवस झाले सोशल मीडियावर हे मी वाचत आहे. इट सीम्स दॅट दे आर एन्जॉईंग असं लिहितात लोक. दुःख होतं. त्यावर जेव्हा मी विचार केला, मी स्वतः गायनेकॉलॉजिस्ट आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बिंदू जोडून लॉजिकल मांडू शकते असं मला वाटलं. हा पुरुष, हा बाबा ओशनोजेल नावाचं एक लिक्विड स्वतः तयार करायचा. व्हॉट दॅट ओशनोजेल वॉज? एक कफ सायरप. तो सांगायचा मी तुर्कस्तानातून आणतो ना, असं करतो वगैरे. कुठलं नाही, ते इथलंच आहे. तुम्हाला जर सर्दी पडसा झाला, तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर काही वेळेला डॉक्टर म्हणतात कफ सायरप दिलेला आहे, बघा, गाडी चालवू नका बरं यानंतर, म्हणजे हे कफ सायरप घेतल्यावर गुंगी येऊ शकते असं डॉक्टर सांगतात. डॉक्टर म्हणून मला कळतं सॉल्बिटामॉल, फिलिनेफ्रिडिन, फिनार्गन असे काही औषधं आहेत ज्यांनी गुंगी येते. ट्रान्झिएंट, थोड्या वेळापुरता. लगेच काही सिनेमात दाखवतात त्याची झोप नाही लागत, बेशुद्धी नाही येत. हा त्या कफ सायरपमध्ये याचं वीर्य किंवा मूत्र टाकायचा, प्लस टॅबलेट वायग्रा पाण्यात कुटून पाण्यासोबत त्यात टाकायचा. वायग्रा काय आहे जवळपास सगळ्यांना माहीत आहे, पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी इन्स्टंटली आणि काही वेळापुरता, पुरुष असो किंवा स्त्री,
यांची लैंगिक भावना उद्दीपित करण्यासाठी वापरण्यात येणारा ड्रग म्हणजे वायग्रा. हा काय करायचा? ही महिला त्याच्याकडे गेली. आता तुम्ही डोळे मिटा आणि आठवा, आपल्या आजूबाजूचे सगळे लोक, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रश्न असतो, काही ना काही अडथळा असतो. आपल्या सगळ्यांनाच हे मान्य करावं लागेल की आपला जो कौटुंबिक क्वालिटी टाईम आहे, तुम्हालाही मान्य करावं लागेल आणि मलाही, हा सध्या स्क्रीन टाईममध्ये जरा परावर्तित झालेला आहे. म्हणजे माझा मुलगा म्हणून मी एखाद वेळेला माझ्या अनिमिषशी बोलायला लागते की बाळा रे ते असं ते अमकं, पटकन त्याला फोन येतो कुठून तरी, मम्मा एक्सक्यूज मी, पट्टा तुटला. क्वालिटी डिस्कशन, संवाद, क्वालिटी टाईम टू द फॅमिली हे कमी झालेलं आहे कम्पॅरेटिव्हली पुरुषांच्या. महिला ह्या इमोशनली वीक असतात. तो आमचा केमिकल लोचा आहे, ते आमच्या ब्रेनमध्ये आहे आणि ते आहेत. मेन आर फ्रॉम द मार्स अँड वुमेन आर फ्रॉम द व्हिनस, हे फॅक्ट आहे. मग आम्हाला इमोशनल आधार लागतो, एखाद्या गोष्टीला व्हेंट लागतो. मग घरात पतीला, पित्याला, पुत्राला, भ्रात्याला माझ्यासाठी वेळ नाही आहे आणि एखादा माणूस म्हणतो आहे मी इथे बसलोच आहे तुमचे प्रश्न सोडवायला, तर नॅचरली महिला अट्रॅक्ट होतील, जातील. तिथे गेल्यानंतर हा बाबा आपला त्यांना सांगायचा की तुमचा सगळा फसाद की जड है तुम्हारी योनी में, मग मी तुझी योनी पूजा करतो. आणि योनी पूजेच्या आधी हे थोडंसं मंतरलेलं काहीतरी आहे पेय, हे तुला प्यायला देतो. हा उष्ण जल त्यांना ग्लासमध्ये प्यायला द्यायचा. एका व्हिडिओमध्ये दिसते त्या बाईनी डोक्यावर ठेवलेला आहे. ते पिल्यामुळे 3 गोष्टी होणार. 1, तिला थोड्या वेळासाठी गुंगी येणार. 2, हा तिच्या कानात बोलतोच आहे, तिकडं वायग्रामुळे तिची लैंगिक भावना उद्दीपित होणार आणि हा बोलण्यातून तिला हिप्नोटाईज करतो आहे. तुम्ही ज्याला वशीकरण म्हणता, आम्ही त्याला हिप्नोटिझम म्हणतो, बरोबर. या 3 गोष्टींचा एकत्रित परिणाम की एखादा सेक्स करण्यासाठी तयार असलेला पुरुष जर आजूबाजूला भेटला तर ती बाई आपोआप रिस्पॉन्ड करणार. हे यानं हुशारीलं हेरलं असणार, हा माझा अंदाज आहे. हे असंच असेल असा मी दावा नाही करत. ज्यांना पटलं असेल त्यांनी घ्यावं, नसेल त्यांनी त्यांच्याजवळ त्यांचं ऑब्जेक्शन ठेवावं. पण लॉजिकली मला वाटतं. आणि मग तुम्हाला असं दिसतं की शी इज रिस्पॉन्डिंग, शी इज एन्जॉईंग. नो, शी इज ट्रॅप्ड, शी इज कॉट इन दॅट विशियस सर्कल. मग एकदा झाल्यावर ब्लॅकमेलिंग करणे, रिपीटेड बोलावणे, मग रिपीटेडली करणे, असं काहीतरी ते असलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही म्हटलं की मंत्रालयात महाराजांना कोण, त्या बुवांना कोण घेऊन जातो असा प्रश्न होता. अनेक नेते देखील दर्शनाला त्या महाराजांकडे येत होते, बुवाकडे येत होते. नेते आहेत, तत्कालीन आणि आजचेही आपले मुख्यमंत्री आहेत, काही कार्यकर्ते आहेत. पण मला असं स्ट्रॉंगली वाटतं की या बुवांकडे जाणाऱ्या लोकांची कॅटेगरी आपण 3 मध्ये डिवाईड करायला पाहिजे. एक म्हणजे व्हिजिटर, फक्त भेटायला आलेले. बघा तुम्ही जर बारकाईने पाहिलं, बॉडी लँग्वेज नावाचा एक विषय आहे, त्यात जर तुम्ही पाहिलं तर काही लोक नुसतं जाऊन बसलेले दिसतात की इथून चाललो होतो, कार्यकर्त्यांनी आग्रह केला, दर्शनाला आलो, बाबा येऊन बसला, त्यानं फोटो काढला आणि मुख्यमंत्री आले, व्हायरल केला. व्हिजिटर. काही सपोर्टर म्हणजे काय की माझ्या जवळची बाई आहे रुपाली, किंवा माझ्या जवळचा माणूस आहे दीपक केसरकर, जे यांचे 2 सध्या मेन फॉलोअर म्हणून दिसून येतात. मेनली त्या बुवाला या सगळ्या वरच्या सर्कलमध्ये प्रमोट करणारे जे 2 लोक आहेत हे दिसून येतं आपल्याला, सोशल मीडियावर दिसून येतं, तपासात पोलिसांनाही कदाचित कळलं असेल, आपल्यालाही कळतं. तर हा माझ्या जवळचा आहे आणि तो त्याच्या जवळचा आहे, तो प्रॉब्लेममध्ये आहे, त्याला पाणी पाहिजे, चला मदत करू. तो प्रॉब्लेममध्ये आहे, त्याला पैसे पाहिजे, चला मदत करू. याला म्हणेल मी सपोर्टर. आणि बाकायदा ही भोळी भाळी कार्यकर्ता जनता प्रमोट करून तिथपर्यंत प्रपोगेट करणारा म्हणजे त्याला म्हणेल मी पार्टनर. सगळे विश्वस्त, नॉट ओन्ली रुपालीताई चाकणकर, मी एकटं त्यांचं नाव घेणारच नाही, सगळे विश्वस्त हे त्यांचे पार्टनरच आहेत असं मी म्हणेल. गंभीर आरोप करताय, म्हणजे ज्या पद्धतीनं हा बुवाचा कारभार चालतो, या संपूर्ण गोष्टीमध्ये तिथं महिला देखील जातो, त्या संपूर्ण गोष्टी होत असताना ट्रस्टी त्यामध्ये पार्टनर आहेत.
ट्रस्टी पार्टनरच आहेत असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा प्रूफ तर आपल्याला असा कधीच मिळणार नाही की चल मी तुला रिक्षात घेऊन गेले, गाडीत घेऊन गेले आणि बाबाकडे सोडले. पण घडलेल्या घटना मी तुम्हाला सांगते, त्याच्यावरून तुम्हाला वाटेल. पुन्हा आय विल कम ऑन माय लॉजिकल थिंकिंग अँड बिंदू बिंदू जोडणे. रुपाली चाकणकरांकडे राज्य महिला आयोगासोबतच त्या ग्लॅमरस पदासोबतच संघटनात्मक पद होतं मोठं, प्रदेशाध्यक्ष महिला विंग. या महिला विंगच्या कार्यक्रमात बरेचदा, प्रत्येक वेळेला नाही, बरेचदा हा बुवा हजर असायचा. ह्या ताई जेव्हा आता त्या सांगतात काही सामाजिक कार्यक्रमांसाठी आम्ही जायचो, तेव्हा जाताना आपली ऑनरेबल प्रदेशाध्यक्ष, ग्लॅमरस, सक्सेसफुल, उद्या MLC होईल, परवा मंत्री, महिला बालकल्याण मंत्र्याचा तोरा रुपालीताईंचाच होता, कधीच अदितीताईंचा नव्हता. हा माझा आरोपच आहे. मला वाटलं ते बोलली, चूक असेल तर माफ करा, इतकंच सोपं आहे ते. तर इतकी ग्लॅमरस सक्सेसफुल बाई खाली बसून पाय धुवून पदरानी पुसते. त्यांच्या मुलीच्या लग्नात मेहंदी लावून वरमाईसारखे मिरवते. भाषणामध्ये हे माझे पांडुरंग आहेत, मी आज जिथे आहे ती यांच्यामुळे आहे असं म्हणते. का त्या भोळ्या भाळ्या कार्यकर्ता ओढल्या जाणार नाहीत? का त्या यांच्याकडे त्या संघटनात्मक मिटिंगमध्ये एकदा जरी तो बाबा हजर राहिला असेल तर मी म्हणेल की त्या पार्टनर म्हणून त्यांना आपण सहआरोपी केलं पाहिजे. माझा आरोप चुकला असेल, सहआरोपी करा, चौकशी करा, सोडून द्या. आरोपी केल्यामुळे काही गुन्हेगारच थोडी होत असते. परंतु त्या म्हणतात म्हणून त्यांना तसंच सोडून द्यायचं हे तर काही माझ्या मनाला पटत नाही बळा. कारण की तुम्ही सगळे राजकारणी म्हणतात, त्यांचे इतके फॉलोअर्स आहेत सोशल मीडियावर, त्यांचे तितके, मग ते फॉलोअर्स फॉलो कोणाला करणार? रुपालीताईंना. मग मला आता तुम्ही सगळे लेकरं मला फॉलो करताय असं मला कळत आहे, मग मी शेण खाल्लं पाहिजे का? तुम्ही पण खाल्लं माझ्यासोबत, प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे ती रुपाली ठोंबरे असो किंवा सुषमा अंधारेताई असो, ह्या जेव्हा बोलतात तेव्हा आपल्याला वाटतं की इतका काय दुस्वास करतात. पण खरं सांगू, रुपालीताई चाकणकर आणि राज्य महिला आयोग बॅड कॉम्बिनेशन. आता त्यांच्या अनुयायी, नावं मी घेणार नाही, तिवारीताईंनी घेतलीत नावं टी व्हीवर, ह्या महिला कार्यकर्त्यांना फोन करून धमक्या देत आहेत. त्यांच्या विरोधात बोलू नका, आपण पक्षाचं नुकसान करतोय, एक मोठा नेता आपण गमावला, भविष्यात पश्चाताप करण्याची पाळी येईल, पत्र लिहा, सह्या करा, मुख्यमंत्र्यांना पाठवा, सुनेत्रा वहिनींना पाठवा, असं काहीतरी सांगतात. मला त्यांच्या त्या बुद्धीची कीव येते. डोळे मिटा. मी तुमच्या TV9च्या माध्यमातून सगळ्या व्ह्युअर्सना सांगेल, मी चुकली असेल तर मोठ्या मनाने माफी मागेल, की मागच्या 10 वर्ष झाले ह्या पब्लिक डोमेनमध्ये आहेत राजकारणी म्हणून. पहिल्यांदा वॉर्ड अध्यक्ष म्हणून, मग पुणे अध्यक्ष म्हणून शहर, मग आमच्या प्रदेशाध्यक्ष कॉमनमध्ये म्हणून, मग प्रदेशाध्यक्ष तिकडे, मग राज्य महिला. मागच्या 10 वर्ष झाले एक मोठं काम, संघटनेची अध्यक्ष होती, तिथली मीटिंग घेतली, त्यांना मार्गदर्शन केले, महिलांना कार्यकर्त्यांना संघटन वाढवण्यास सांगितले, बस. स्टिरियोटाइप्ड एक मोठं काम. उदाहरणार्थ, जर राज्य महिला आयोग तुम्ही रिव्ह्यू केला, याच्या अगोदर विजयाताई रहाटकर, अतिशय सुंदर काम. त्याच्या अगोदर सुसीबेन शहा, जेव्हा मी राज्य महिला आयोगाला सदस्य होते. आता ह्या ज्या मिरवतात सुनावण्या, राज्य महिला आपल्या दारी, तुम्हाला आठवत असेल, हे सुनावण्या, विभागीय सुनावण्या पृथ्वीराज चव्हाण माननीय मुख्यमंत्री असताना तत्कालीन, सुसीबेन शहा अध्यक्ष आणि मी सदस्य, आमच्या वेळेला चालू झालं होतं. मी आणि सुसीबेनच गेलो होतो पृथ्वीराज चव्हाणांशी चर्चा करायला, कारण 30 महिला आम्ही सुनावणीला बोलवल्या आणि 3च महिला आल्या, 27 आल्या नाही. आमची सगळी सुनावणीची तयारी त्या मुंबईतली वाया गेली. मी पहिलं काम केलं, बिकॉज आय एम अ सायन्स स्टुडंट, आय गो टू द रूट कॉज. मी पहिलं त्या 27 महिलांचे पत्ते घेतले आणि त्यांना जाऊन भेटले की तुम्ही तक्रार केली तर सुनावणीला का नाही आलात? त्यातल्या बहुतेक महिला आपल्या विदर्भातल्या होत्या बेटा, आणि त्या म्हणाल्या की 3 दिवस 3000 आणि 3 माणसं, आम्हाला ते शक्य नव्हतं. आणि 1.5 वर्ष अगोदर तक्रार केली होती. आता आम्ही शिकलो जगायला, कोणी दुसरं लग्न केलं, कोणी माहेरी ॲडजस्ट झालं, कोणी कुठंतरी कामाला लागलं, काहीतरी.
मग मी पृथ्वीराज चव्हाणांशी बोलले आणि म्हटलं की सुनावणी आपण तिथे केली पाहिजे. आणि मग विभागीय सुनावण्या सुरू झाल्या, जे आत्ताला म्हणतात ना राज्य महिला, हे सुसीबेन शहानी सुरू केलेलं आहे. प्रीती झिंटा नेसवाडियाची केस, DG पारसकर त्यांच्यावर एक रेपचा गुन्हा दाखल केला होता. मोठी मॉडेल होती ती पोरगी, तिचं नाव मी घेणार नाही. त्यांना आम्ही बडतर्फ केलं होतं. तुमच्या अमरावतीचं 1961 साली स्थापन झालेलं तपोवन, हेच आत्ता जे अहिल्यानगरला SP आहेत सोमनाथ घारगे, ते तेव्हा CP होते मुंबई आपल्या अमरावतीला, त्यांनी मदत केली होती. बंद केली ती संस्था 1961ची आम्ही. कैलास घोडकी नावाचा महिला बालकल्याण जिल्हा महिला बालविकास अधिकारी. अरे जिल्हा महिला बालविकास अधिकारी जे काम करू शकतो तेही हे महिला बालकल्याण मंत्री करू शकत नाही. चाललंय काय? तुम्ही महिला बालकल्याण मंत्री म्हणता, आदिती तटकरे पुढे येत नाही. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या भोंदूबाबाचे भक्त जे आहेत ते रुपाली चाकणकर आहेत. दुसरीकडे तटकरेंचे देखील फोटो येत असतात, सुनील तटकरे. त्याचमुळे कुठेतरी आदित्य तटकरे पुढे येत नाही. शक्यता नाकारता येत नाही, कारण आदितीताईंचं स्वतःचं कर्तृत्व असं नाही आहे. शी इज कार्यकर्ता अँड युवती इन्चार्ज होती तेव्हा, ड्यू टू डॉटर ऑफ सुनील तटकरे. शी वॉज जिल्हा परिषद अध्यक्ष ड्यू टू सुनील तटकरे. शी इलेक्टेड ॲज अ आमदार ड्यू टू सुनील तटकरे. शी इज मंत्री कॅबिनेट फॉर ट्वाईस ड्यू टू सुनील तटकरे. त्यामुळे नॅचरली तिची ॲटिट्यूड, तिचं प्रेझेंटेशन, तिचा सहभाग किंवा तिचा असहभाग हा ड्यू टू सुनील तटकरे, मला असं वाटतं. महिला आयोगाच्या माजी सदस्य म्हणून आता काय तुमची भूमिका असणार आहे आगामी काळामध्ये? काय आंदोलन, चळवळ तुम्ही कशी उभी करणार आहे संपूर्ण प्रकरणात? या प्रकरणासंदर्भात मला खूप स्ट्रॉंगली वाटतं. त्या नाशिकचे जे SP आहेत बाळासाहेब पाटील, तेही आमच्या अकोल्याला ॲडिशनल SP होते. इथे दीपक पांडे म्हणून होते, त्यांचं एक सेक्स रॅकेट पकडलं गेलं होतं. त्यावेळेला त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. सोमनाथ घारगे तर अतिशय काबिल अफसर. सदानंद दाते तर NIAचे रिप्रेझेंट केलेलं आहे त्यांनी NIAला. रुपाली चाकणकर मॅडम हिंमत करू शकतात त्यांना सांगायची की अशी चौकशी करा आणि तशी चौकशी करा. पण मी म्हणेल की ही केस या सगळ्यांच्या हातात. आणि मोरओव्हर SITच्या ज्या म्हणजे SIT स्थापन केल्याची वेळ, बिफोर द अटक, आणि SITच्या ज्या तेजस्विनी सातपुते म्हणून अधिकारी, या दोघांवरही माझा विश्वास आहे की त्या ते व्यवस्थित करतील. आपण म्हणजे पत्रकार म्हणून तुम्ही आमचे सहकारी, चळवळीतल्या म्हणून ह्या बाकी दोघी तिघी माझ्यासोबत ज्या बोलत आहेत त्या, आपण सगळ्यांनी या चार्जशीट दाखल होईपर्यंत आणि कोर्टात केस चालेपर्यंत फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून बारीक नजर त्यावर ठेवली पाहिजे. आणि जिथे आपल्याला वाटेल की खुट्ट होत आहे, काहीही करू नका, फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे डायरेक्ट ही गोष्ट पोचवा असं मला वाटतं. कारण ही गोष्ट डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे पोचल्यामुळेच याला हवा मिळाली. अदरवाईज यांचा जो सगळा भोंगळा कारभार आणि इतक्या ओपनली चालू होता, हा एकाच गोष्टीमुळे चालू होता की त्यांना माज होता की आमचं कोणी काहीच करू शकत नाही. आगामी काळात तुम्ही काही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात का? त्या संदर्भात काय? मुख्यमंत्र्यांची भेट, मी तसं सावकारग्रस्त शेतकरी समितीला सदस्य आहे, तर आपल्या विदर्भातल्या सावकारांच्या संदर्भात या आमच्या समितीने तुमच्या माध्यमातून मला सांगावंसं वाटतं, 2800 एकर जमीन विदर्भातल्या शेतकऱ्यांची वापस दिली सावकारग्रस्तांची. तर त्यासाठी आम्ही त्यांची भेट मागितलेली आहे. तेव्हा मी हा विषय बोलणार आहे, अबाउट रचना ऑफ दी राज्य महिला आयोग, अबाउट कंट्रोल ऑफ मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महिला बालकल्याण मंत्री यांचं ओव्हर राज्य महिला आयोग. राज्य महिला आयोग स्वायत्त संस्था असली तरी हे पोलीस अधिकारी आमचे नौकर आहेत अशा पद्धतीनं त्यांना वागण्याची गरज नाही. ते तुमचे नोडल ऑफिसर आहेत. पोलीस अधिकारी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी नोडल अधिकारी आहेत. आणि यासाठी या अपॉइंटेड लोकांचं ॲज आणि या संदर्भात नोडल अधिकारी म्हणून काम करणाऱ्या या पोलीसवाल्यांचं आणि जिल्हा महिला बालविकास अधिकाऱ्यांचं, इवन जिल्हाधिकारी, दंडाधिकारी जे असतात, जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर्स, यांचंसुद्धा ट्रेनिंग प्रोग्राम होण्याची गरज आहे. एक. दुसरं, ह्या महिला बाहेर का नाही आल्या? कारण त्या घाबरल्या, कारण त्यांचा रीच नव्हता यांच्या इतका. यांचा रीच सोशल मीडियावर दिसत होता. मग महिला आयोगातर्फे जे 298 समुपदेशन केंद्र महाराष्ट्रभरात उघडलेली आहेत, तेव्हाच होती म्हणजे त्यांना ॲक्टिवेट करणे, त्यांनाच लीगल क्लिनिक म्हणून या महिलांना मोफत सल्ला देणे, असं केलं पाहिजे. यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आणि त्यांना हे सगळं रीतसर पत्रात लिहून देणार आणि त्यावर काय काम करतात
काय करतात हे पाहणार, नाही केलं तर त्याचा पाठपुरावा करणार. बघू शकतो या महिला आयोगाच्या माजी सदस्य होत्या आशाताई मिरगे यांनी सांगितलेलं की आधी जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं रुपाली चाकणकरांचं संपूर्ण नाव या प्रकरणामध्ये आलेलं आहे त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे आणि त्यांची चौकशी देखील केली पाहिजे अशी त्यांनी मागणी केलेली आहे. सोबतच या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा करणार आहे. सोबतच महिला आयोगामध्ये जे काही बदल करायचे आहे या संदर्भात देखील चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.